हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे आपला श्रीनगरमध्ये डे 1. सो मी थोडीफार रेडी झालेली आहे. थोडी बाकी आहे माझी तयारी. अजिंक्य पण रेडी होतो आहे. आई-बाबा पण रेडी होतात आहे. सो आज आम्ही श्रीनगरमध्ये काय-काय फिरणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच. सो पटकन रेडी होते आणि चला तुम्ही आमच्यासोबत श्रीनगर फिरायला. वी आर रेडी. आमचा आत्ता नाश्ता झालेला आहे. आम्ही इथे कृष्णा वैष्णव ढाब्याला नाश्ता केला आणि आता आम्ही आज आमचा श्रीनगरमध्ये फर्स्ट डे आहे. सो आज आम्ही इथले लोकल साईटनिंग जे आहे त्या सगळ्या करणार आहे आणि उद्या आमचं गुलमर्ग होणार आहे. सो आम्ही इथे एक कार बुक केलेली आहे जी आम्हाला आज आणि उद्या सगळं काही फिरवेल. तर गाईज आम्ही आता आलो आहे शिकारा राईड करायला. कसं वाटतंय अजिंक्य? खूप मस्त. कसा व्ह्यू खूप आहे? प्लेझंट वेदर आहे आणि मागे व्ह्यू पण बघा तुम्ही. खूप मस्त व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतंय भाई. आता आपण शिकारा राईड करू चला. हे बघा गाईज, आई बाबा आता शिकारा राईड वर बसले आहे. आप भी उधर बैठो, शूज निकाल के जरा सीट के ऊपर। गाईज आमच्या बोटचं नाव आहे याराना. मी सेकंड टाइम बसते गाईज, कारण की मी 13 वर्ष आधी आली होती काश्मीरमध्ये माझ्या फॅमिली सोबत. आता मी अजिंक्य सोबत आणि त्यांच्या फॅमिली सोबत परत एकदा आलेली आहे. सो माझी ही सेकंड राईड आहे. अजिंक्य चाललाय बोट मध्ये. बैठो आराम से। बस ना, बस बस. तर गाईज आमची बोट आता शिकारा राईड करायला निघाली आहे आणि निघाल्याच बघा किती छान मस्त सुंदर असा व्ह्यू दिसतो आहे. लेके ओपन डल लेके ये ओपन डल लेक यहाँ बन गया। वो अगली बात दिल क्या करे आपस की बात धर्मवीर यहाँ बन गया आसपास इस लेक में। ये फेमस ये लेक है। पहाड़ी जो नज़र में आ रहा है इसका नाम है ज़बरवन। और ये ज़बरवन के पीछे वो पहाड़ी मतलब उसका नाम है पहलगाम। पहलगाम गया सर आप? पहलगाम इसके पीछे पड़ रहा है। बाकी हाँ जी हाँ जी, इसके जो ये पहाड़ी इसको ज़बरवन है, इसके अंदर वो जो देखो सीधा जो लाल वाली जो बिल्डिंग है उसका नाम है परी महल। वो देखो सर किधर, वो सामने देखो सीधा वो बिल्कुल वो पुराना बिल्डिंग दिखाई दे रहा है। देखा सर किधर अब बोल ठीक बढ़िया। इसका नाम है कबूतर खाना है। ये वही राजा जो यहाँ का था, उसका नाम है हरी सिंह। यह हरी सिंह का पूरा प्रॉपर्टी है। कबूतर खाना इसको इसीलिए नाम पड़ा क्योंकि वो यहाँ कबूतर पालते हैं। और बाकी इसके जो बाहर है रेस्टोरेंट लगा हुआ, अगर आपको कश्मीरी कहवा चाय मैगी पकोड़े कुछ पास्ता खाना है तो यहाँ मिलते हैं। भैया अभी अपन कहाँ जा रहे हैं? इसका नाम है लोटस लेक। ये स्टार्टिंग लोटस लेक। यहाँ का मज़ा अलग है। वहाँ ये देखो, इधर देखो लेफ्ट में देखो, ये फूल जो है ना ये वाटर लिली का फूल है। ये वाटर लिली फूल जो है सुबह 10 बजे खिलती है, वो शाम के 4 बजे के पास फिर बंद होता है। इसी फूल का नाम है पड़ा है वाटर लिली, सुबह खिली शाम को ना मिली। ये सुबह 10 बजे खिलती है, शाम के 4 बजे के आस्ते आस्ते बन जाती है। और ये दाएं बाएं तरफ ये जो यहाँ का खेती वाला है, गांव वाले हैं जो यहाँ खेती बाड़ी कर रहा है। जब इनका सब्जी पूरा तैयार होते हैं, इनका एक मार्केट लगते है मॉर्निंग टाइम में, उसका नाम है वेजिटेबल मार्केट। इसको वो वेजिटेबल मार्केट देखना है, उसको मॉर्निंग में आना है 5:30 बजे। अगर वो किसी को सब्ज़ी लेना है या खाली देखना फ़ोटोग्राफी करना, उसको 5:30 बजे आना है। यहाँ का सब्ज़ी का भाव अगर होगा है सवेरे 1 केजी का है 20 रुपया है। बाद में अगर बड़ा मार्केट में जाएगा ना, कम से कम वही केजी कम से कम 30-35 में पड़ेगा, 40 में पड़ेगा।
काय मस्त हवा चालू आहे यार, थंड मस्त वाटत आहे. ये पूरा सब खेती वाला है. अच्छा, ये घर है क्या ये? खूप मस्त व्ह्यू आहे. यहाँ ये देखो इसके जो थोड़ा ये डायमंड चमकते हैं पानी से, ये पता इतना बढ़ जाती है, कम से कम इसके बाद में इसमें 2 आदमी खाना खाते हैं. ये पूरा लोटस की है और इसके नीचे होता है एक सब्ज़ी, उसका नाम है कमल कगड़ी. उस कमल कगड़ी को हम यहाँ विंटर में अचारा सब्ज़ी वो पकोड़े बनाती है. और जब इसका जो ऊपर जो फूल निकलते हैं उसका नाम है लोटस. वो लोटस में ऊपर जो एक दाना निकलते हैं जो लगा हुआ है मिट्टी के अंदर, ये खेत का नाम है वेजिटेबल गार्डन. इसमें देखो है टमाटर का लगा हुआ है, खीरा का लगा हुआ है और लौकी का लगा पेड़ ये किनारे पे लगा हुआ है. जो इसके आगे जो वाइट फूल जो दिखाई दे रहा है ये मूली का है. इसको मूली का बीज आएगा. वो जो पीला वाला है ये सरसों का है. हाँ जी, वो आगे वाला वो पीले, हाँ पीला वाला जो पीला वो वाइट, एक तो मूली का है, दूसरा वो जो यहाँ जो शलगम का है, सरसों का समझो. ये देखो किनारे पे लगा है ना मैडम, ये इसमें खीरा को भी लगाया है और लौकी को भी पेड़ लगाया है. इसको कम से कम 1 महीने का बाद खीरा भी आएगा और लौकी भी आएगा. हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना घरासारखं, सो हे शिकारा कारखाना आहे. इथे सगळ्या बोट्स तयार होतात. तर मित्रांनो बघा ना किती सुंदर आहे हा दल लेक. बोटवाल्या दादाने आम्हाला दल लेकबद्दल खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन पण दिली आणि ऑनेस्टली काश्मीर फिरायची सुरुवात एकदम परफेक्ट झाली आहे. गाईज, तर हा आहे मीना बाजार दल लेकमध्ये. हे सगळे फ्लोटिंग मार्केट पण म्हणतात यांना. इथे सगळे शॉप्स आहेत, आर्ट पॅलेस, नंतर स्नॅक्स वगैरे. काश्मीरी आईस्क्रीम. तर मित्रांनो आता आमची शिकारी राईड झालेली आहे आणि आता आम्ही इथून चाललो आहे शंकराचार्य टेम्पलसाठी. शिकारा राइड के हमारे उन्होंने 2500 दिए. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे शंकराचार्य टेम्पलमध्ये आणि इथे जवळपास 70 ते 80 पायऱ्या आहे, जास्त पायऱ्या नाही आहे. सो आम्ही आता सगळेजण टेम्पलला जाण्याकरता निघालो आहे. तर आम्ही शंकराचार्य मंदिर चढत होतो आणि वर चढता चढता वाटेत आम्हाला इतका सुंदर व्ह्यू दिसतो आहे काश्मीरचा. बघा तुम्ही, खूप सुंदर आहे काश्मीर. सध्या पाऊस चालू आहे थोडा इथे. तर हे आहे शंकराचार्य मंदिर. किती सुंदर आहे हे मंदिर. महादेवाला समर्पित खूप प्राचीन मंदिर आहे. असं मानलं जातं की आदी शंकराचार्य काश्मीर दौऱ्यावर इथे आले होते आणि काही काळ इथे थांबले होते, म्हणून या मंदिराला शंकराचार्य मंदिर असं नाव पडलं आहे. आणि हे मंदिर जे आहे ना ते इथे एक झाबरवन पर्वतरांग आहे, त्याच्या दरीपासून जवळपास 1000 फीट उंचीवर आहे. OMG, काय मस्त व्ह्यू आहे काश्मीर. आई कसा वाटत आहे व्ह्यू? एक नंबर. मित्रांनो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 70-80 पायऱ्या आहे म्हणून, पण 70-80 पायऱ्या नाही आहे, जवळपास 200 किंवा 250 पायऱ्या आहे. बट तेवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर जो हा काही व्ह्यू आहे तो तुम्हाला खूप जास्त एकदम मस्त फील करवणार आहे. आणि वरती आल्यानंतर जी शिवबाबाची जी आपण मूर्ती बघणार आहे ती पाहून तर तुम्ही एकदम तुमची सगळी जी काही 250 पायऱ्या चढून आल्याची थकान आहे ती पूर्ण चालली जाईल.
तर मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडलाच एक गुफा आहे. तिथे मी आता चाललो आहे. तुम्हाला पण ती गुफा दाखवतो. तर इथे शंकराचार्यांनी तपस्या केली होती आणि त्यांना महादेवानी दर्शन दिले होते. त्यानंतरच शंकराचार्यांनी इथे शिवलिंगची स्थापना केली. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मुघल गार्डन, चष्मेशाही, जम्मू काश्मीर. डिपार्टमेंट ऑफ फ्लॉरिकल्चर काश्मीर. तर आता इथनं आम्हाला वर जायचं आहे आणि मागे व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय हे. तर इथे एंटर करायला तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल पहिले. तर इथनं तुम्ही तिकीट घेऊ शकता. तुम्ही बघू शकता 50 रुपये तिकीट आहे फक्त, आणि लहान मुलांसाठी 25, फॉरेनर्ससाठी 200. इथनं तिकीट घ्या. कॅश आणि ऑनलाईन दोन्ही चालेल. पूजाने घेतली आहे तिकीट ऑलरेडी. चला आता जाऊ आपण गार्डन बघायला. गाईज खूपच मस्त गार्डन आहे. एंटर केल्या केल्या एवढा छान नजारा दिसतोय. बढिया. खूप छान आहे काश्मीर. पहिली वेळ आमची काश्मीरला यायची. एकदम मस्त वाटत आहे आणि नजारा तर खूप छान आहे. पुन्हा यायची इच्छा आहे का? हो, एक वेळा पुन्हा. हे जे पाणी दिसत आहे ना, हे पाणी पहाडातून येत आहे आणि हे पाणी टेस्टला इतकं छान आणि थंड आहे. आम्ही पिऊन पाहिलं ना तर बिस्लरीपेक्षा पण याची टेस्ट भारी आहे यार. तर गाईज आम्ही आता निषाद गार्डनला आलो आहे आणि इथे पण मस्त फुलं वगैरे, सगळा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. फुलं बघा किती छान आहे. निषाद गार्डन हे पण खूप मोठं गार्डन आहे. हे तर स्टार्टिंग आहे म्हणा. सो गाईज मी काहीतरी अशी रेडी झाली होती फोटो आणि व्हिडिओ काढायसाठी. इसको बोलते हैं बुक्का रोड. गाईज आम्ही आता लाल चौक मार्केटमध्ये आलेलो आहे. थंडी खूप आहे इथे म्हणून आम्ही स्वेटर घातलंय भाई. आज नेमका पाऊस पण पडला इकडे, त्याच्यामुळे थंडी खूप जास्त वाजत आहे. हे असं काही आहे लाल चौक मार्केट. छान आहे यार, मस्त आहे, एकदम स्वच्छ आहे, खूप बढिया आहे. तो मैं ये कश्मीरी कहवा, केसरी कहवा दे रहा हूँ. इसमें मैंने बादाम डाल दिए हैं. इसके बाद मैं इसको पोर करता हूँ. इसमें हम दालचीनी, इलायची, पेपर और क्लोव डालते हैं. ये देख सकते हैं आप. और केसर भी डाल के है इसमें अंदर से. आपको मैं भी दिखाऊंगा. ये हुआ हमारा कप तैयार. इसमें अब शहद डालेंगे. शहद दे दीजिए. आसिफ भाई शहद दे दीजिए. ये इसमें टेस्ट के लिए हम शहद डाल देते हैं. ये है शहद. अब इसको मिक्स करके आप पीजिए, एकदम बढ़िया टेस्ट आएगा. और ये है हमारा समावार जिसमें हमें बनाते हैं, उबलता रहता है. केसर भी डाल के इसमें, इलायची वो है. और यहाँ से बीच में कोयला रहता है, जलता रहता है ये. थैंक यू. खूप मस्त आहे आणि थंडी आहे सध्या इथे, त्याच्यामुळे अजून छान वाटत आहे पिल्यावर. आम्ही इथे समोर एक शॉप आहे तिथे ट्राय केलं. लाल चौकमध्येच आहे, तर तुम्ही येऊ शकता इथे. तर गाईज आम्ही आत्ता हॉटेलवरती आलो आहे आणि मी लाल चौकानंतर आय थिंक माझे व्हिडिओज नाही आहे, कारण की माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली होती. मी आत्ता जस्ट आल्या आल्या पहिले मोबाईल चार्ज केला आणि हा व्हिडिओ बनवते आहे. सो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असेल की आम्ही काश्मीरी कावा एन्जॉय केला आणि त्या दादाने आम्हाला खूप छान सांगितलं आणि आम्ही लाल चौकमध्ये थोडी शॉपिंग केली. शॉपिंग अशी खूप काही नाही, बस 1-2 गोष्टीच घेतल्या आणि तिथून मग आम्ही जिथे सकाळी आम्ही नाश्ता केला होता कृष्णा वैष्णव धाब्याला, तिथेच आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही आत्ता हॉटेलला आलो आहे. सो आमचा आजचा फर्स्ट डे तर खूप मस्त होता. सुरुवातच खूप छान झाली, तुम्ही बघितलंच असेल. सो मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला ते. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.